जेव्हा रक्षकच भक्षक बनतात त्यावेळी न्यायव्यवस्थेला कठोर निर्णय हे घ्यावेच लागतात। शेवटी कायद्यासमोर सगळे सारखेच। नमस्कार, मी उदय ओंकार। जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच 2020 साली दुकान थोडे जास्त वेळ उघडे ठेवले म्हणून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये त्यांना केलेल्या मारहाणीमध्ये दोघांचा मृत्यू झाला। या प्रकरणामध्ये नुकतेच सत्र न्यायालयाने 9 पोलिसांना दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावलेली आहे। तर काय आहे प्रकरण हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। तमिळनाडूमध्ये तुतीकोरन येथे लॉकडाऊनच्या काळात दुकान जास्त वेळ उघडे ठेवले म्हणून जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्हा दाखल केल्यानंतर 19 जून रोजी त्यांना ताब्यात घेतले। ताब्यात घेतल्यानंतर पोलीस कोठडीमध्ये त्यांना इतकी अमानुष मारहाण करण्यात आली। 21 जूनला त्यांना केविलपट्टी येथील उपजेलमध्ये पाठवण्यात आले। तिथे पाठवल्यानंतर त्यांच्या शरीरावरील जखमा आणि वेदना इतक्या खोल होत्या की 22 जून रोजी बेनिक्सचा मृत्यू झाला व त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचे वडील जयराज यांचाही मृत्यू झाला। एकाच कुटुंबातील कमवणाऱ्या दोन्ही व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर सदर कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले। बातमी बाहेर आली आणि संपूर्ण देश संतप्त झाला। रक्षण करणारेच भक्षक झाले होते। प्रकरणाची गंभीरता मद्रास उच्च न्यायालयाने लक्षात घेऊन त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला व संपूर्ण तपास हा CBIकडे सोपवला। CBIने ज्यावेळी सदरचा तपास केला त्यावेळी अत्यंत भयानक अशी वस्तुस्थिती समोर आली। या 10 पोलिसांनी या बापलेकांना पोलीस कोठडीमध्ये अत्यंत टॉर्चर केले होते, अत्यंत गंभीर मारहाण केली होती आणि या मारहाणीमध्येच या दोन्ही बापलेकांचा मृत्यू झाला होता। या बापलेकांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या 10 पोलिसांपैकी एका पोलिसाचा कोविडमध्ये मृत्यू झाला। उरलेल्या 9 पोलिसांविरुद्ध CBIने न्यायालयामध्ये कमीत कमी 2000 ते 2500 पानाची चार्जशीट दाखल केली आणि सुरू झाली न्यायासाठीची लढाई, प्रचंड थकवणारी व दीर्घकालीन। या 6 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर अखेर जयराज आणि बेनिक्स यांच्या कुटुंबियाला न्याय मिळाला। न्यायालयाने 9 पोलिसांना जयराज व बेनिक्स यांच्या मृत्यूला जबाबदार धरत शिक्षा सुनावली। दुर्मिळातले दुर्मिळ प्रकरण मानत माननीय न्यायालयाने या सर्व 9 पोलिसांना फाशीची शिक्षा सुनावली। तसेच 1,40,00,000 रुपये इतका दंडही सुनावला। सदर दंड हा माननीय न्यायालयाने जयराज यांच्या कुटुंबियाला देण्याचे आदेश दिलेले आहेत। निर्णय देताना माननीय न्यायमूर्तींनी अत्यंत कठोर शब्दात पोलिसांच्या या कृत्याचा निषेध केला आहे व म्हणाले आहेत की हे मानवी प्रतिष्ठेचे घोर उल्लंघन आहे। पोलिसांचे काम हे संरक्षण करणे असते, पण संरक्षणाच्या नावाखाली पोलिसांनी विनाश केला आहे। दोषींना असे वाटत असेल की एवढा मोठा गुन्हा करूनसुद्धा 14 वर्षानंतर तुरुंगातून सुटून जातील, परंतु न्यायालय असे होऊन देणार नाही। वर्दीचा गैरफायदा घेत संरक्षणाच्या नावाखाली पोलिसांनी निशस्त्र लोकांवर हल्ला केला आहे व या कृत्याला न्यायालय कधीही माफ करणार नाही। अखेर तमिळनाडूतील या कुटुंबाला न्याय मिळाला। कायदा सगळ्यांना समान हे अखेर न्यायव्यवस्थेने पुन्हा एकदा सिद्ध केले। परंतु
हा न्याय मिळवून देण्यात सर्वात महत्त्वाची अहम भूमिका बजावली ती म्हणजे रेवती संतोष कुमार, हेड कॉन्स्टेबल, सातानाकुलम पोलीस स्टेशन, तमिळनाडू. त्या या केसमधील मुख्य साक्षीदार होत्या. त्यांनी ही सर्व घटना स्वतः पाहिली होती अथवा सदर घटना ही त्यांच्यासमोर घडली होती. या रणरागिणीचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कारण का या रणरागिणीने स्वतःच्या आद्य कर्तव्याचा विसर पडून दिला नाही. स्वतःच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध तिने धाडसाने साक्ष दिली. त्यामुळेच पीडित कुटुंबाला न्याय मिळाला. सदर साक्ष तिने देऊ नये अथवा ती फिरवावी म्हणून तिच्यावर अथवा तिच्या कुटुंबावर प्रचंड दबाव आला असणार आहे. तिला किंवा तिच्या कुटुंबाला अगदी जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा आल्या असतील, हे आपण नाकारू शकत नाही. परंतु तिने माघार घेतली नाही. तिने स्वतःचे कर्तव्य बजावत ठामपणे साक्ष दिली व रक्षकच भक्षक असणाऱ्या या 9 पोलिसांना सत्र न्यायालय शिक्षा देऊ शकले. याच्यासोबतच सदर केस चालू असताना 6 वर्षामध्ये साक्षीदारावर, पीडित कुटुंबावर दबाव येऊ नये, त्यांची सुरक्षा व्यवस्थित राहावी याकरता सुद्धा पोलीस प्रशासनातील, न्यायव्यवस्थातील जे अधिकारी, कर्मचारी यांनी तत्परता दाखवली व संपूर्ण केसचा निकाल लागेपर्यंत साक्षीदाराचे अथवा पीडित कुटुंबाचे स्वतःचे आद्य कर्तव्य म्हणून संरक्षण केले, त्या संपूर्ण पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, न्यायव्यवस्थेतील अधिकारी, कर्मचारी तसेच माननीय सरकारी वकील ज्यांनी ही केस अत्यंत स्पष्टपणे व निर्भीडपणे न्यायालयासमोर मांडून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला, त्यांचे हे कौतुक करावेच लागेल. थोडक्यात काय, कायदा हा सगळ्यांसमोर सारखाच आहे हे पुन्हा एकदा या प्रकरणातून सिद्ध झाले आहे. असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जनहितार्थ जारीला फॉलो करा.